चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल DY2 अपडेट्समध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, थंबनेल बघून आपणास कळालेच असेल की आपल्यासाठी एक जी न्यूज आहे ती युनिव्हर्सिटीकडून आलेली आहे आणि ज्या न्यूजची आपण वाट पाहत होतो. तर या ठिकाणी मित्रांनो, तुमचे जे काही विंटर सेमिस्टर एक्झामिनेशन आहे 2025-26 त्याच्या संबंधित जे काही टाइम टेबल आहे किंवा एक डेट म्हणू द्या, टेंटेटिव्ह डेट असू द्या, त्या सर्व प्रकारचे डेट्स त्या ठिकाणी जे आहेत युनिव्हर्सिटीने डिक्लेअर केलेले आहेत. सो आता या ठिकाणी कोणते डेट्स आहेत आणि तुमची एक्झाम कधीपासून स्टार्ट होणार आहे हे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. आणि सोबतच तुमचे टाइम टेबल जे आहे, टाइम टेबलसुद्धा तुमचं कधी येईल हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट पहिले तुमचे क्लासेस कधी एंड होणार आहेत. सो बघा, तुमचे जे काही सर्व क्लासेस आहेत किंवा जे काही लेक्चर्स आहेत ते तुमचे लेक्चर्स संपणार आहेत तुमचे 29 डिसेंबरपर्यंत. म्हणजे 29 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी लेक्चर संपणार आहेत. आता मित्रांनो, या ठिकाणी आपली जी एक्झाम आहे ती एक्झाम गेलेली आहे जानेवारीमध्ये. एक्झाम कधी होणार आहे तुमची, तर तुमची एक्झाम होणार आहे जानेवारीमध्ये. आता मागचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुम्हाला एक टेंटेटिव्ह सांगितलं होतं की डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा जानेवारीमध्ये तुमची एक्झाम जी आहे ती जाण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणी एक्झाम जी आहे ती पूर्णपणे तुमची जी आहे ती जानेवारीमध्ये त्या ठिकाणी गेलेली आहे. सो आता या ठिकाणी बघायला गेलं तर मित्रांनो, तुमचे जे काही कमर्समेंट ऑफ क्लासेस आहे, कमर्समेंट्स ऑफ क्लासेस म्हणजे काय, तर तुमची जे काही लेक्चरची एंड डेट आहे म्हणजे तुमचे जे काही एंड सेमिस्टर आहे ते कधी संपणार आहे, तर ते संपणार आहे तुमचे 29 डिसेंबर. म्हणजे 29 डिसेंबरपर्यंत तुमच्या कॉलेजला जे आहेत ते लेक्चर त्या ठिकाणी सुरू राहू शकतात. सो आता तुमचे एक्झाम कधी होणार आहे याबद्दल आपण चर्चा करूयात. आता जे काही विंटर सेमिस्टरचे एक्झाम असतात, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की एकतर सप्लिमेंटरी जी एक्झाम असते ती तुमची अगोदर होते किंवा मग त्या ठिकाणी ती तुमची नंतर होते. सो अशा दोघं पद्धतीने, एक तर अगोदर किंवा नंतर या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झाम होत असते. सो यावेळेस देखील तुमची जी काही सप्लिमेंटरी एक्झाम आहे ती तुमची रेग्युलर सेमिस्टर एक्झामच्या अगोदर होणार आहे. सो या ठिकाणी तुमची जी काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे ती तुमची जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये होणार आहे. सो याबद्दलचे जसे काही डिटेल टाईमटेबल आपल्याला येईल त्याबद्दलसुद्धा मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो या ठिकाणी एक टेंटेटिव्ह डेट त्यांनी दिलेली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जे आहे एक प्रायमरी इन्फॉर्मेशन कळेल. सो या ठिकाणी तुमची जी काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे, सप्लिमेंटरी एक्झामिनेशन म्हणजे कोणत्या सेमिस्टरची, तर 2, 4, 6 आणि 8 या सेमिस्टरची जी काही तुमची सप्लिमेंटरी एक्झामिनेशन राहिली असेल त्या विद्यार्थ्यांची सप्लिमेंटरी एक्झामिनेशन कधीपासून सुरू होणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांची जी काही सप्लिमेंटरी एक्झाम आहे ती होणार आहे तुमची 9 जानेवारीपासून. ठीक आहे. सो 9 जानेवारीपासून तर 24 जानेवारीपर्यंत तुमची जी काही सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे ती त्या ठिकाणी चालणार आहे. सो यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची सप्लिमेंटरी होतील. सेकंड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, सिक्स सेमिस्टर आणि 8th सेमिस्टरची या विद्यार्थ्यांची या ठिकाणी इव्हन सेमिस्टर एक्झामिनेशन रेग्युलर आणि सप्लिमेंटरी किंवा त्याला फक्त आपण सप्लिमेंटरी म्हणू शकतो, ही कधीपासून सुरू होईल, तर ही सुरू होईल तुमची 9 जानेवारीपासून. डेट लक्षात ठेवा मित्रांनो. याबद्दलचे जसे काही डिटेल अपडेट येईल त्याच्यावर आपलं चॅनल नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. सो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट, सप्लिमेंटरी एक्झामिनेशन झाली. या ठिकाणी विंटरची जी काही सप्लिमेंटरी आहे ती कधी होणार आहे, तर ती अगोदर होणार आहे. त्यानंतर तुमची जी काही रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन आहे, रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन म्हणजे या ठिकाणी 3, त्याच्यानंतर 5, 7 आणि फर्स्ट सेमिस्टर हे जे काही सेमिस्टर आहेत यांची जी काही रेग्युलर एक्झामिनेशन होणार आहे ही कधी होणार आहे, तर ही एक्झामिनेशनची त्यांनी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे किंवा त्यांनी डेट दिली आहे त्या अकॉर्डिंग तुमची जी काही एक्झाम आहे ती तुमची 27 जानेवारीला होणार आहे. म्हणजे या ठिकाणी लास्ट वीक ऑफ जानेवारीमध्ये डायरेक्ट तुमची जी काही रेग्युलर एक्झाम आहे ती गेलेली आहे. सो लक्षात ठेवा डेट 27 जानेवारीपासून जे आहे तुमची एक्झाम त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे आणि 2 फेब्रुवारीपर्यंत तुमची एक्झाम या ठिकाणी सुरू राहणार आहे. सो अशा पद्धतीने त्यांनी टाईम पिरियड जो आहे तो त्या ठिकाणी डिसाईड केलेला आहे. सो भरपूर विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले होते तुमचा व्हिडिओ का येत नाही. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात पहिले जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती इन्फॉर्मेशनला कन्फर्मेशन करावं लागतं. बघा, जर कन्फर्म न्यूज आपण विद्यार्थ्यांना दिली तर त्या ठिकाणी व्यवस्थित राहतं. सो या ठिकाणी
तुमची जी काही डेट आहे ती लक्षात ठेवायची आहे. सप्लिमेंटरीसाठी तुमची डेट असणार आहे 9 जानेवारी आणि तुमची जी काही रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन आहे ती असणार आहे तुमची 27 जानेवारी. सो आय होप तुम्हाला हे डेट्स जे आहेत ते लक्षात आलेले असतील. आपण पुढे सर्क्युलरसुद्धा पाहणार आहोत. सो या ठिकाणी तुम्ही आता एक्झामसाठी रेडी राहायचे आहे, सप्लिमेंटरी आणि रेग्युलर. आता फॉर्म फिलिंग संबंधित जे काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा फॉर्म फिलिंग अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे. सो फॉर्म फिलिंग जी आहे ती सुरू झाली होती, बट मध्ये काही कारणास्तव ती बंद पडली होती. तर बघा, ती काय फॉर्म फिलिंग आहे ती पुन्हा एकदा सुरू करणार आहेत. आणि या ठिकाणी मित्रांनो, तुमच्या कॉलेजलासुद्धा कॉन्टॅक्ट करत राहा. कॉलेजकडून तुम्हाला या ठिकाणी कन्फर्मेशन मिळेल की तुमची फॉर्म फिलिंग कधी सुरू होणार आहे. आता बघा, आजची जी काही तुमची डेट आहे ती आहे 23 डिसेंबर. सो 23 डिसेंबरपासून तर तुमचे 9 जानेवारीपर्यंत भरपूर टाईम आहे. त्यामध्ये तुमचे सर्व सेमिस्टरचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग होऊ शकतात आणि त्याबद्दलचे डिटेल अपडेट देखील आपल्याला लवकरच युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर किंवा युनिव्हर्सिटीकडून आपल्याला मिळतील. सो जसे काही अपडेट आपल्याला युनिव्हर्सिटीकडून मिळतील तर ते सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहेत. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी जी काही तुमची रेग्युलर सेमिस्टरची एक्झाम आहे त्या रेग्युलर सेमिस्टरची एक्झामिनेशन डेट आहे 27 जानेवारी म्हणजे 27 जानेवारी. आणि जी काही सप्लिमेंटरी आहे, सप्लिमेंटरीची एक्झाम डेट आहे तुमची 9 जानेवारी. सो अशा पद्धतीने तुम्ही हे 2 डेट लक्षात ठेवा. आता आपण पुढे डिटेल सर्क्युलरकडे जाऊयात. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात, आपल्यासमोर स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे या ठिकाणी तुम्हाला एक सर्क्युलर बघायला भेटत असेल. हे सर्क्युलर 22 तारखेला म्हणजे कालच्या डेटला हे जे आहे ते पब्लिश करण्यात आलेले आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट मेन्शन केलं आहे की रिगार्डिंग टू कंडक्टिंग एक्झामिनेशन, जी काही तुमची एक्झाम आहे विंटर सेमिस्टरची ती आणि कमर्समेंट ऑफ क्लासेस, अशा पद्धतीने हे सर्क्युलर आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुमचे जे काही एक्झामिनेशन आहे, कोणते एक्झामिनेशन तर जे काही तुमची सप्लिमेंटरी आहे ती 9 जानेवारी आणि जी काही तुमची ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन आहे रेग्युलरची ती 27 जानेवारीपासून तुमची स्टार्ट होणार आहे. सो अशा पद्धतीने त्याने हे डेट दिलेले आहेत. सोबतच या ठिकाणी कमर्समेंट ऑफ क्लाससुद्धा त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो तुम्ही बघू शकतात या ठिकाणी तुमचे जे काही क्लासेस आहेत ते क्लासेस तुमचे संपणार आहेत 29 डिसेंबरपासून. सो 29 डिसेंबरपर्यंत तुमचे लेक्चर या ठिकाणी सुरू राहतील. त्यानंतर तुमचे जे काही आहेत प्रॅक्टिकल वगैरे ते कंडक्ट केले जाऊ शकतात. सो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी त्यांनी डेट्स दिलेल्या आहेत महत्त्वाच्या. सो हा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा तुम्हाला सर्क्युलर देखील कॉलेजकडून आलेलं असेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात UGचे जे काही फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन आहे रेग्युलर आणि सप्लिमेंटरी, रेग्युलर अँड सप्लिमेंटरी, आणि कोणतं सेमिस्टर तर या ठिकाणी जे आहे ते इव्हन सेमिस्टरसाठी जे काही रेग्युलर आणि सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे त्या संबंधित या ठिकाणी 9 जानेवारीपासून तुमची एक्झाम स्टार्ट होणार आहे. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं व्हिडिओमध्ये, 9 जानेवारीपासून तर 24 जानेवारीपर्यंत तुमची जी काही रेग्युलर सेमिस्टरची सप्लिमेंटरीची काही एक्झाम आहे ती एक्झाम तुमची कंडक्ट केल्या जाणार. त्यानंतर या ठिकाणी जी काही तुमची आत्ता रेग्युलर सेमिस्टर आहे, म्हणजे जे विद्यार्थी आहेत डायरेक्ट सेकंड इयर असेल किंवा सेकंड इयर असेल त्या विद्यार्थ्यांची 3, 5, 7 या सेमिस्टरची जी काही एक्झामिनेशन आहे ती 27 जानेवारीपासून तुमची कंडक्ट केली जाणार आहे. सो आय होप तुम्हाला या ठिकाणी कळालं असेल. तुमची एक्झाम जी आहे ती 9 जानेवारी आणि 27 जानेवारी या दरम्यान तुमची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे. हे महत्त्वाचे एक्झाम डेट आहेत. आणि सोबतच या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की तुम्ही आता स्टडी सुरू करायचं आहे. तुमचे एक्झाम डेट आलेले आहेत, याबद्दलचे डिटेल टाईम टेबल देखील येणार आहे. सो डिटेल टाईम टेबल जसे आपल्यापर्यंत येईल तर आपल्या चॅनलवर नक्की तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ बघायला भेटेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो की तुमचे जे काही कमर्समेंट ऑफ क्लासेस आहे ते क्लासेस तुमचे जे आहे ते त्या ठिकाणी 29 डिसेंबरपासून तुमचे कमर्समेंट ऑफ क्लासेस त्या ठिकाणी राहणार आहेत. तर तुम्हाला ही सुद्धा गोष्ट लक्षात आलेली असेल. सो हे काही महत्त्वाचे टेंटेटिव्ह डेट्स होते जे तुम्हाला सांगणं खूप गरजेचं होतं. आता या ठिकाणी मित्रांनो पुढील जसे काही टाईमटेबल आपल्यापर्यंत येईल त्या टाईमटेबलचे संपूर्ण जे काही आहे व्हिडिओ वगैरे ते सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. सो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थी मला विचारतील की फर्स्ट इयरचं त्यांनी या ठिकाणी काही दिलेलं नाही आहे. तर बघा हे सर्व आपल्याला कधी क्लिअर होईल
जेव्हा डिटेल टाईमटेबल आपल्यापर्यंत बघायला भेटेल. सो जसं काही आपल्यापर्यंत डिटेल टाईमटेबल येईल, डिटेल टाईमटेबलच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण नक्की त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरची सुद्धा न्यूज क्लिअर होईल. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल D-Bato अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.